Students, today we are going to start new lesson in 7th standard English subject 1.6 in a class of their own. आणि सुरुवातीला आपण वॉर्मिंग अप बघू. वी विल सी द वॉर्मिंग अप फर्स्ट. ॲन ओपिनियन पोल. ओपिनियन पोल घ्यायचा आहे. यूज एनी वन ऑफ द टॉपिक गिवन बिलो. गिवन बिलो म्हणजे खाली 3 टॉपिक दिलेले आहे, त्यापैकी कोणताही एक टॉपिक आपल्याला निवडायचा आहे. बघा इथे आपण पाहू शकतो की 3 टॉपिक येथे दिलेले आहे. बघा, देअर आर 3 टॉपिक्स इन 3 चार्ट्स अँड फॉर टू कॅरी आउट अ क्विक ओपिनियन पोल. एक ओपिनियन पोल आपल्याला घ्यायचा आहे, त्यासाठी खालीलपैकी कोणता एक टॉपिक निवडू शकतो. फॉर युअर ओपिनियन पोल टॉक टू एनी 5 ऑफ युअर फ्रेंड. 5 विद्यार्थ्यांशी चर्चा करायची आहे त्या ओपिनियन पोलबद्दल. 5 विद्यार्थ्यांचं ओपिनियन घ्यायचं आहे. नोट डाऊन देअर रिस्पॉन्स. आणि त्यांचा रिस्पॉन्स लिहायचा आहे. ॲग्री, डिसॲग्री, नॉट शुअर. म्हणजे ॲग्री म्हणजे सहमत, डिसॲग्री म्हणजे असहमत, नॉट शुअर म्हणजे खात्रीशीर सांगू शकत नाही. फॉर्म 3 ग्रुप्स. बघा 3 ग्रुप तयार करायचे आहे. 1 फॉर ईच टॉपिक. कारण 3 टॉपिक आहे तर 3 ग्रुप तयार करायचे आहे आणि 3 ग्रुपला एक टॉपिक द्यायचा आहे. डिस्कस द फाइंडिंग ऑफ युअर ओपिनियन पोल इन द ग्रुप. आणि त्या ओपिनियन पोलची त्या ग्रुपमध्ये चर्चा करायची आहे आणि एका ग्रुपमध्ये कमीत कमी 5 विद्यार्थी असले पाहिजे. ईच ग्रुप शूड सिलेक्ट अ ग्रुप लीडर. बघा त्या ग्रुपमध्ये जेवढे विद्यार्थी आहे जवळपास 5, त्यांच्यापैकी एकजण राहील ग्रुप लीडर. टू पुट टुगेदर द फाइंडिंग अँड टू मेक प्रेझेंटेशन टू द क्लास. हे 5 विद्यार्थी जे ओपिनियन देतील हे कलेक्शन करायसाठी आणि वर्गामध्ये त्याचं सादरीकरण करण्यासाठी त्यापैकी त्या ग्रुपमधला एक लीडर राहील, ग्रुप लीडर राहील. फॉलो द प्रेझेंटेशन विथ अ डिस्कशन ऑन द मोस्ट इम्पॉर्टंट कॅरेक्टरिस्टिक ऑफ गुड फ्रेंड, अ गुड स्टुडंट अँड अ गुड टीचर. एक गुड फ्रेंड म्हणजे एक चांगला मित्र, अ गुड स्टुडंट म्हणजे एक चांगला विद्यार्थी, अ गुड टीचर म्हणजे एक चांगला शिक्षक. कोणाला म्हणायचं याबद्दल चर्चा करायची आहे खालील टॉपिकच्या सहाय्यानं. यू मे ऑल्सो कन्सिडर कॅरेक्टरिस्टिक मेन्शन इन द टेबल बिलो. खालच्या टेबलमध्ये दिलेल्या कॅरेक्टरिस्टिकचा सुद्धा तुम्हाला विचार करायचा आहे. तर पहिला टेबल दिलेला आहे व्हॉट मेक्स अ गुड फ्रेंड. बघा गुड फ्रेंड, गुड फ्रेंड कोणाला म्हणायचं. 5 पॉईंट आहे. शो यू द ॲन्सर शीट ॲट द टाईम ऑफ एक्झाम. परीक्षेच्या वेळी तुम्हाला उत्तर दाखवतो. परीक्षेच्या वेळी तुम्हाला ॲन्सर शीटमधले उत्तर दाखवतो, त्याला गुड फ्रेंड म्हणायचं का. तर याच्यासोबत आपण डिसॲग्री असल्यामुळं डिसॲग्रीच्या कॉलममध्ये राईट क्लिक करायची. सेकंड पॉईंट आहे पॉईंट आऊट व्हेन यू आर डुईंग समथिंग रॉंग. जेव्हा तुम्ही एखादी चुकीची गोष्ट करता तेव्हा तो समजून सांगतो. आपण सहमत आहे, ॲग्री आहे. साईड विथ यू इन ऑल फाईट अँड क्वारल. सगळ्याच भांडणांच्या वेळी तुमच्यासोबत असतो तो. ॲग्री, डिसॲग्री, नॉट शुअर, नॉट शुअर. कीप अ सिक्रेट. कोणतीही गोष्ट गुपित म्हणून ठेवतो, करेक्ट आहे. ॲग्री. टेल्स यू ऑल द गॉसिप. सर्व गोष्टी तुम्हाला सांगतो, डिसॲग्री. सेकंड टॉपिक आहे व्हॉट मेक्स अ गुड स्टुडंट. एका चांगल्या विद्यार्थ्याची कॅरेक्टरिस्टिक काय आहे. बघा कीप क्वाईट इन द क्लासरूम ऑल द टाईम. वर्गामध्ये सर्व वेळी शांतच राहतो, त्याला चांगला विद्यार्थी म्हणायचं का. नॉट शुअर, डिसॲग्री. नंतर आहे ऑफन ब्रिंग गिफ्ट्स फॉर टीचर. शिक्षकांसाठी नेहमी गिफ्ट आणत राहतो, डिसॲग्री. म्हणजे असहमत आहे या वाक्यासोबत आपण. टेक्स एफर्ट टू लर्न समथिंग ऑन हिज ऑर हर ओन. स्वतः काहीतरी स्वतःच्या प्रयत्नानं नवीन शिकायचा प्रयत्न करतो, आपण सहमत आहे. इज पंक्च्युअल अँड रेग्युलर म्हणजे नियमित आहे आणि
वेळेवर शाळेमध्ये किंवा कोणतेही काम वेळेवर करणारा आहे. बरोबर. लर्न ऑल ॲन्सर बाय हार्ट, सगळ्या प्रश्नांची उत्तरं शिकतो. डिसॲग्री. पार्टिसिपेट इन ऑल क्लासरूम ॲक्टिव्हिटी, वर्गातल्या सर्वच कार्यामध्ये सहभाग घेतो. ॲग्री. तुमचं ॲन्सर वेगळं राहू शकते, तुम्ही तुमच्या पद्धतीनं तुम्ही उत्तर देऊ शकता विद्यार्थ्यांना. हे माझं उत्तर आहे. व्हॉट मेक्स अ गुड टीचर, एका चांगला शिक्षक कोणाला म्हणायचं आपण? चांगला शिक्षक कोणाला म्हणायचं बघा? ए गुड टीचर प्रोव्हाइड्स रेडीमेड ॲन्सर, आहे ते उत्तर विद्यार्थ्यांना देतो. डिसॲग्री. इट इज माय ॲन्सर, यू कॅन राईट युअर ॲन्सर, युअर ॲन्सर शुड बी डिफरंट, असू शकते तुमचं वेगळं. इज फ्रेंडली विथ ऑल द स्टुडंट, सगळ्या मित्रासारखा सगळ्या विद्यार्थ्यांसोबत वागतो. डिसॲग्री. ब्रिंग इन अ लॉट ऑफ फन इन ह्युमर इन क्लासरूम. बघा, आपण हे ॲग्रीसुद्धा करू शकतो वाक्य, पण एक कोणतंही आपण करू शकतो. इज फ्रेंडली विथ, सगळ्या विद्यार्थ्यांसोबत मित्रांप्रमाणे वागतो, ॲग्रीसुद्धा आपण करू शकतो. ब्रिंग इन अ लॉट ऑफ फन अँड ह्युमर इन क्लास, वर्गामध्ये खूप गमती करतो, याला आपण ॲग्री करू शकतो. गिव्ज चॅलेंजिंग टास्क अँड मेक अ स्टुडंट वर्क ऑन देम, विद्यार्थ्यांना काम देते आणि विद्यार्थ्यांना ते काम कंप्लीट करायला लावते. ॲग्री. अंडरस्टँड स्टुडंट्स प्रॉब्लेम, विद्यार्थ्यांच्या समस्या जाणून घेतो, याला चांगला शिक्षक म्हणावं, तर ॲग्री आहे आपण याबद्दल. नंतर आहे विद्यार्थ्यांनो, इन क्लास ऑफ देअर ओन, यू कॅन राईट युअर ओन ॲन्सर इन युअर नोटबुक टेक्स्टबुक. यू कॅन कंप्लीट दिस वर्क इन युअर टेक्स्टबुक बाय टिकिंग ॲग्री, डिसॲग्री, नॉट शुअर, ओके, विथ पेन्सिल. इन क्लास ऑफ देअर ओन हा लेसन आपण आता सुरू करू. पार्ट 1 आहे या लेसनचा, बिकॉज द लेसन इज इन 2 पार्ट. इन क्लास ऑफ देअर ओन म्हणजे त्यांच्या स्वतःच्या वर्गामध्ये, पार्ट क्रमांक 1 लेसनचा. बघा, वर्गातली गोष्ट आहे. वी आर अ क्लास ऑफ 60 गर्ल्स अँड बॉईज, आमच्या वर्गामध्ये 60 मुलं मुली होते. अँड वी ऑल आर फ्रेंड, आम्ही सर्वच विद्यार्थी मित्रमैत्रीण होतो. ऑफकोर्स इट इज ट्रू दॅट देअर आर कॅम्प्स अमंग अस, अमंग म्हणजे च्या दरम्यान, अमंग अस म्हणजे आमच्या दरम्यान, कॅम्प्स म्हणजे गट. आता 60 विद्यार्थ्यांमध्ये निश्चितच आमच्यामध्ये गटसुद्धा होते. अँड समथिंग वी डू हॅव क्वारल्स भांडण, आर्ग्युमेंट म्हणजे वाद, फाईट म्हणजे सुद्धा भांडण आपण ज्याला म्हणू, माऱ्या. एव्हरीथिंग म्हणजे आमच्यामध्ये भांडणंसुद्धा होती, गट होते, आम्ही एकमेकांना चिडवतसुद्धा होतो. बट वेन इट कम टू फेसिंग ऑदर, पण जेव्हा इट कम टू फेसिंग ऑदर, फेसिंग म्हणजे आपण ज्याला म्हणू शकतो जेव्हा जेव्हा गोष्ट दुसऱ्यांसोबत फाईट करायची यायची, इव्हन द टीचरसोबत सुद्धा, वी ऑल आर वन, वी फेस देम टुगेदर म्हणजे एकत्र. बघा, आम्ही 60 विद्यार्थी होतो आणि आमच्यामध्ये जरी गट असले तरी जेव्हा आम्ही दुसऱ्यांसोबत भांडायचं असलं तेव्हा आम्ही 60 जण एकत्र होऊन प्रतिकार दुसऱ्या व्यक्तीचा करायचो, मग ते टीचर असले तरी चालेल. इफ यू सी अ होल क्लास होल क्लास म्हणजे संपूर्ण वर्ग, बीइंग मेड टू मेक 3 राऊंड ऑफ द स्कूल ग्राउंड, म्हणजे शाळेच्या ग्राउंडचे 3 राऊंड मारताना पूर्ण क्लासला तुम्ही पाहिला असाल. और कॉपी 100 लाईन फ्रॉम द बुक्स ॲज अ पनिशमेंट म्हणजे शिक्षा म्हणून पुस्तकातील 100 लाईन लिहिताना किंवा पूर्ण वर्ग शाळेच्या 3 ग्राउंडचे 3 राऊंड मारताना तुम्ही पाहिला असेल, परंतु आम्ही पनिशमेंटसुद्धा पूर्ण क्लास म्हणूनच घेत होतो. इट इज मोस्ट प्रॉबेबली अस, आमच्याबद्दल नेहमीच घडायचं. बट वी डू नॉट टेल टेल्स अबाउट एनीवन. वी डू नॉट टेल्स म्हणजे सांगणे, टेल्स म्हणजे गोष्टी, म्हणजे चुगलखोरी करत नव्हतो.
टेल्स टेल म्हणजे चुगलखोरी करणे आणि डू नॉट टेल्स टेल्स म्हणजे चुगलखोरी करत नव्हतो, आम्ही एकमेकांच्या चुगल्या लावत नव्हतो. एनीवन, गर्ल ऑर बॉय, मुलं असो की मुली. वी टेक द पनिशमेंट ॲज अ क्लास, कोणतीही शिक्षा आम्ही संपूर्ण क्लास म्हणून एक घेत होतो. अँड गेस व्हॉट हॅपन धिस इयर, आणि अंदाज बांधायचा आहे की व्हॉट हॅपन धिस इयर. वी वेअर यूज टू मीन्स नेहमीची क्रिया दाखवण्यासाठी हा शब्द वापरला जातो. टीचर शाउटिंग ॲट अस, टीचर शाउटिंग म्हणजे शिक्षकांचं रागावणं. ॲट अस म्हणजे आमच्यावर, म्हणजे वी वेअर यूज टू टीचर शाउटिंग ॲट अस म्हणजे शिक्षक आमच्यावर नेहमी ओरडत होते. फॉर कशासाठी? फॉर पुअर मार्क्स, शॅबी वर्क, इनकम्प्लीट होमवर्क. पुअर मार्क म्हणजे कमी मार्क, शॅबी वर्क म्हणजे घाणेरडं काम, इनकम्प्लीट होमवर्क तुम्हाला चांगल्या प्रकारे माहीत आहे, तुमचं पण इनकम्प्लीट होमवर्क असते. नॉट अटेंडिंग द स्कूल रेग्युलरली, आणि रेग्युलर शाळेत न येण्यासाठी. अँड ऑल अदर थिंग्स दॅट टीचर वरी अबाउट, आणि इतर सर्व गोष्टी ज्याची शिक्षकांना काळजी वाटायची, या सर्व गोष्टीबद्दल शिक्षक आमच्यावर नेहमी ओरडत असायचे. ही की नवीन गोष्ट नव्हती. बट वी डिडंट माइंड इट, आणि आम्ही त्याचं टेन्शन काही घेत नव्हतो, साध्या भाषेत सांगायचं झालं तर. इट मेड नो डिफरन्सस, आम्हाला याचा काही फरक पडत नव्हता की शिक्षक आमच्यावर रागावते, आम्हाला पनिश करते. वी ऑल लाईक अवर क्लास द वे इट वॉज. वी ऑल लाईक अवर क्लास, आम्हाला पूर्ण वर्ग आमचा आवडायचा, जसा असला तसा. वी वेअर इन फॅक्ट क्वाईट प्राऊड ऑफ अवर क्लास, वास्तविक पाहता आम्हाला आमच्या वर्गाचा अभिमान होता, जरी आम्ही अभ्यास करत नव्हतो तरी. अँड सो वॉज अवर न्यू क्लास टीचर, अँड सो वॉज अवर न्यू क्लास टीचर, आणि या वर्षीच्या आमच्या नवीन क्लास टीचर मिसेस देसाई. शी सेड सो इन द व्हेरी फर्स्ट पिरियड, त्यांनीसुद्धा पहिल्याच पिरियडमध्ये आम्हाला सांगितलं. शी सेड, आय हॅव हर्ड. व्हॉट शी हर्ड? आय हॅव हर्ड अबाउट यू पीपल फ्रॉम युअर लास्ट इयर्स टीचर. आय हॅव हर्ड फ्रॉम द लास्ट इयर्स टीचर अबाउट यू, म्हणजे मी तुमच्या गेल्या वर्षीच्या शिक्षकांपासून ऐकलेलं आहे. अँड आय एम प्राऊड ऑफ यू, आणि मला त्याचा अभिमान आहे, तुमचा अभिमान आहे. युनिटी इज अ व्हेरी इम्पॉर्टंट क्वालिटी अँड यू मस्ट ऑलवेज मेंटेन इट. युनिटी म्हणजे एकता, इज अ व्हेरी इम्पॉर्टंट क्वालिटी म्हणजे एकता ही चांगला गुण आहे. अँड यू मस्ट ऑलवेज मेंटेन इट, आणि तुम्ही नेहमी एकता ठेवली पाहिजे. म्हणजे गेल्या वर्षी टीचरने सांगितलं असेल की या क्लासमध्ये युनिटी आहे. आय एम व्हेरी हॅपी टू बी युअर क्लास टीचर. आय एम व्हेरी हॅपी टू बी युअर क्लास टीचर म्हणजे आय एम व्हेरी हॅपी, मला खूप आनंद आहे. टू बी म्हणजे असणे, युअर क्लास टीचर म्हणजे तुमचा क्लास टीचर असण्याचा मला खूप अभिमान आहे. डिड यू नोटीस व्हॉट शी टेल्स अस, प्रश्न विचारलेला आहे. डिड यू नोटीस व्हॉट शी टेल्स अस, तू लक्ष दिलं का त्यांनी आपल्याला काय म्हटलं? इट इज व्हेरी इंटरेस्टिंग, हे तर खूप इंटरेस्टिंग आहे. इट्स नेव्हर चिल्ड्रेन, ती आम्हाला कधीच चिल्ड्रेन म्हणायची नाही. इट्स ऑलवेज गर्ल्स बॉईज, नेहमी आम्हाला गर्ल्स आणि बॉईज म्हणायचे. यू यंग पीपल, आता या मॅडम आपल्याला काय म्हणायचं? यंग पीपल म्हणजे तरुण लोकांनो. माय डिअर, माझ्या प्रियजनांनो. यू मॅन, यू यंग लेडी, यंग मॅन, यंग लेडी, तरुण माणसांनो, तरुण स्त्रियांनो. यू फील सो नाईस वेन शी सेज, असं जेव्हा मॅडम आम्हाला चांगल्या प्रकारे म्हणायची तेव्हा आम्हालासुद्धा खूप चांगलं वाटायचं. नाव धिस यंग लेडी विल शो अस हाऊ टू डू इट. आता हे कसं करायचं हे आम्हाला यात यंग लेडी म्हणजे तरुण स्त्री आम्हाला सांगणार होती. वी ऑल लाईक हर व्हेरी मच, आणि आम्हाला ती मॅडम खूप आवडत होती. बरोबर आहे, विद्यार्थ्याला चांगलं म्हटलं तर शिक्षक विद्यार्थ्यांना आवडतात, रागावणारे शिक्षक आवडत नाही. सून इट वॉज द टाईम फॉर द फर्स्ट युनिट टेस्ट. लवकरच पहिली युनिट टेस्ट आली. आफ्टर द टेस्ट म्हणजे परीक्षा झाल्यानंतर. वी ऑल गॉट रेडी टू रिसीव अवर युज्युअल शेअर. परीक्षा झाल्यानंतर वी ऑल गॉट रेडी, सर्वजण रेडी होतो. टू रिसीव म्हणजे मिळवणे. अवर युज्युअल शेअर ऑफ स्कोल्डिंग अँड पनिशमेंट, आम्ही आमचा स्कोल्डिंग म्हणजे रागावणे आणि पनिशमेंट म्हणजे शिक्षा घ्यायसाठी
नेहमीची आम्हाला होणारी शिक्षा घेण्यासाठी आम्ही तयार होतो. बट व्हेन मिसेस देसाई केम टू द क्लास विथ प्रोग्रेस रिपोर्ट कार्ड शी डिडंट लुक अँग्री. पण मॅडम जेव्हा आमच्या वर्गात मार्कशीट घेऊन आल्या तेव्हा त्या अँग्री नव्हत्या. शी वॉज रॅदर क्वाईट मीन्स शांत. शी स्माइल्ड ॲज युजल, नेहमीप्रमाणे हसल्या. बट हर आईज डिडंट लुक हॅपी. पण मॅडमचे डोळे मात्र हॅपी दिसत नव्हते. शी हँडेड आऊट द कार्ड वन बाय वन. मॅडमनी हँडेड आऊट म्हणजे वाटल्या, कार्ड म्हणजे मार्कशीट्स, वन बाय वन म्हणजे विद्यार्थ्याच्या नंबरनुसार. मेनी ऑफ अस हॅड फेल्ड इन वन सब्जेक्ट ऑर अदर. बरेच जण 1-2 विषयामध्ये फेलसुद्धा झालेले होते. सम हॅड नॉट अपियर्ड फॉर द टेस्ट. काही विद्यार्थी टेस्टला आले पण सुद्धा नव्हते. अ फ्यू हॅड गॉट गुड मार्क्स इन सम सब्जेक्ट. खूप कमी विद्यार्थ्यांना एखाद्या सब्जेक्टमध्ये चांगले मार्क मिळालेले होते. व्हेरी फ्यू हॅड डन वेल इन ऑल सब्जेक्ट. खूप कमी विद्यार्थ्यांना सगळ्याच विषयात बऱ्यापैकी मार्क मिळाले होते. सो दॅट्स दॅट. अशा प्रकारे सगळं होतं. सो दॅट्स दॅट शी सेड आफ्टर हँडिंग आऊट द कार्ड. शी सेड आफ्टर हँडिंग आऊट ऑल कार्ड. सर्व मार्कशीट वाटून झाल्यानंतर मॅडमनी म्हटलं. सडनली हर आईज वेअर फिल्ड विथ टीयर्स. अचानक मॅडमच्या डोळ्यात अश्रू आले. मॅडम रडायला लागल्या. शी डिडंट लेट द टीयर्स फॉल्स. शी डिडंट लेट द टीयर्स फॉल म्हणजे ती अश्रू पडू देऊन, म्हणजे मॅडम अश्रू पडू नव्हत्या देऊन राहिल्या खाली. ऑफकोर्स शी जस्ट ब्लिंक देम अवे अँड टर्न टू द ब्लॅकबोर्ड. मॅडमने ते अश्रू ब्लिंक केले, डोळे मिचकावले आणि अश्रू पडू न दिले आणि ब्लॅकबोर्डकडे वळल्या, म्हणजे विद्यार्थ्यांना ते अश्रू दिसू नये म्हणून. आर यू अँग्री विथ अस मॅडम. समवन आस. कोणीतरी म्हटलं आर यू अँग्री विथ अस मॅडम. मॅडम तुम्हाला आमचा राग आला आहे का मॅडम, असं कोणीतरी म्हटलं. नो नॉट ॲट ऑल. नाही, अजिबात नाही आला. बट यू डिडंट फील प्राऊड ऑफ अस एनी मोर. पण तुम्ही मला आता तुमचा अभिमान वाटण्याजोगं काहीच वाटत नाही अजिबात. सुष्मिता सेड इन अ लो सॉफ्ट व्हॉइस. सुष्मिताने असं म्हटलं की मॅडम पण आता तुम्हाला आमचा अभिमान नसेल वाटत ना. नो सुष्मिता. नाही सुष्मिता. यू आर माय क्लास. तुम्ही माझा वर्ग आहात. अँड विल ऑलवेज वॉन्ट टू बी प्राऊड ऑफ यू. आय विल ऑलवेज वॉन्ट टू बी प्राऊड ऑफ यू म्हणजे मला तुमचा नेहमी अभिमान वाटायला पाहिजे, म्हणजे मॅडमला आता वाटत नाही आहे. कम ऑन नाऊ लेट अस गो बॅक अवर स्टडीज. चला तर आता पुन्हा आपण आपल्या अभ्यासाकडे वळूया. टेक आउट युअर बुक्स. चला तुमचे बुक काढा, असे मॅडमनी म्हटलं. वी वेटेड आफ्टर स्कूल अँड टॉक अबाउट धिस. नंतर सुट्टी झाल्यावर आम्ही थांबलो शाळेमध्येच आणि याच्याबद्दल चर्चा केली. डिड यू नोटीस व्हॉट देसाई मॅडम सेड. अस्मिता. डिड यू नोटीस म्हणजे तुम्ही लक्ष दिलं का. व्हॉट देसाई मॅडम सेड. मॅडमनी काय म्हटलं. अस्मिता. मॅडम आपल्याला काय म्हटलं त्याकडे तुमचं लक्ष आहे का. आक्स स्नेहलने विचारलं. शी सेड आय विल ऑलवेज वॉन्ट टू बी प्राऊड ऑफ यू. त्यांनी म्हटलं की मला तुमचा नेहमी अभिमान वाटायला पाहिजे. शी डिडंट से आय एम प्राऊड ऑफ यू. मॅडमने असं नाही म्हटलं की मला तुमचा अभिमान आहे, म्हणजे मॅडमला आपला अभिमान वाटत नाही हे विद्यार्थ्यांच्या लक्षात आलं. व्हॉट डू यू एक्सपेक्ट. तुला काय अपेक्षा आहे. आय सेड. मी म्हटलं. सो मेनी ऑफ अस फेल. आपल्यापैकी बरेच जण फेल झालेले आहे. सो मेनी मिस द टेस्ट. बऱ्याच जणांनी परीक्षा दिली नाही. हाऊ डू यू एक्सपेक्ट हर टू बी प्राऊड ऑफ अस. हाऊ डू यू एक्सपेक्ट हर टू बी प्राऊड ऑफ अस. हाऊ डू यू एक्सपेक्ट म्हणजे तुम्ही अपेक्षा कशी करता तिच्याकडून. टू बी प्राऊड ऑफ अस आपल्याकडून, आपला अभिमान असण्याची मॅडमकडून तुम्ही अपेक्षा तरी कसे करून राहिलेले आहात, असं मी म्हटलं. आपण पाहू शकतो या चित्रामध्ये की विद्यार्थी चर्चा करत आहात आणि येथेच हा फर्स्ट टॉपिक विद्यार्थ्यांना फर्स्ट पार्ट ऑफ द टॉपिक लेसन संपलेला आहे. नेक्स्ट पेजवर एक्झरसाइज दिलेला आहे, हा तुम्हाला कंप्लीट करायचा आहे. नंतर पार्ट 2 नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत.